नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण वर्ग 10वा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील प्रकरण पहिला गुरुत्वाकर्षण बघणार आहोत. सर्वप्रथम आपण काही प्रश्नांची उजळणी करून घेऊया. या पाठामध्ये जे तुम्ही मागील इयत्तेमध्ये शिकला आहात थोडे आठवा. एखाद्या वस्तूवर बल लावल्यास काय परिणाम घडून येतो? तुम्हाला बलाचे कोणकोणते प्रकार माहीत आहे? गुरुत्वाकर्षण बलाविषयी तुम्हाला काय माहिती आहे? हे प्रश्न आपण थोडक्यात बघून घेऊ. यातील पहिला प्रश्न बघू. एखाद्या वस्तूवर बल लावल्यास काय परिणाम घडून येतो? एखाद्या वस्तूवर बल लावले असता त्याचे वस्तूवर होणारे परिणाम: एक, स्थिर वस्तू गतिमान होऊ शकते. उदाहरण, जमिनीवर स्थिर असलेला चेंडूला लाथ मारल्यास तो गतिमान होतो. दुसरं, गतिमान वस्तू स्थिर होऊ शकते. उदाहरण, ब्रेक वापरून गतिमान सायकल थांबवता येते. वस्तूची चाल बदलू शकते. उदाहरण, गतिमान सायकलचे ब्रेक दाबले असता सायकलची चाल कमी होते. वस्तूच्या गतीची दिशा बदलू शकते. वस्तूची चाल व वस्तूच्या गतीची दिशा दोन्ही बदलू शकतात. उदाहरण, गोलंदाजाने टाकलेला चेंडू फलंदाजाने मारला असता चेंडूची चाल व चेंडूच्या गतीची दिशा दोन्हीही बदलतात. वस्तूचा आकार तसेच वस्तूचे आकारमान यात बदल होऊ शकतो. उदाहरण, रबरी चेंडू दाबला असता तो गोलाकार न राहता त्याचा आकार बदलतो, तसेच त्याचे आकारमानही कमी होऊ शकते. दुसरा प्रश्न बघू. तुम्हाला बलाचे कोणकोणते प्रकार माहीत आहेत? उत्तर: पृथ्वी व चंद्र यामधील गुरुत्वीय बल, दोन गतिमान विद्युत प्रभारांमधील विद्युतचुंबकीय बल, अणुकेंद्रकातील प्रोटॉन्स व न्यूट्रॉन्स यांच्यामधील अणुकेंद्रिकीय बल. तिसरा प्रश्न बघू. गुरुत्वाकर्षण बलाविषयी तुम्हाला काय माहिती आहे? उत्तर: गुरुत्वाकर्षण बल एक वैश्विक बल आहे, म्हणजेच विश्वातील कोणत्याही दोन वस्तूंमध्ये ते प्रयुक्त होते. आता आपण गुरुत्वाकर्षण या बलाचा शोध कसा लागला आहे ते जाणून घेऊया. गुरुत्वाकर्षण बलाचा शोध. गुरुत्वाकर्षणाचा शोध सर आयझॅक न्यूटन यांनी लावला. हेही तुम्हाला माहीतच आहे. असे म्हणतात की झाडावरून खाली पडत असलेले सफरचंद पाहिल्यामुळे त्यांना हा शोध लागला. त्यांना प्रश्न पडला की सर्व सफरचंदे क्षितिजलंब दिशेने सरळ खालीच का पडतात, तिरकी का पडत नाहीत किंवा क्षितिज समान रेषेत का जात नाहीत? बऱ्याच विचारांती त्यांनी निष्कर्ष काढला की पृथ्वी सफरचंदाला स्वतःकडे आकर्षित करीत असेल व या आकर्षण बलाची दिशा पृथ्वीच्या केंद्राकडे असेल. झाडावरील सफरचंदापासून पृथ्वीच्या केंद्राकडे जाणारी दिशा ही क्षितिजलंब असल्याने सफरचंद झाडावरून क्षितिजलंब दिशेने खाली पडत असेल. डावीकडील आकृतीत पृथ्वीवरील एक सफरचंदाचे झाड दाखवले आहे. सफरचंदावरील बल पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने असते, म्हणजेच सफरचंदाच्या स्थानापासून पृथ्वीच्या पृष्ठभागाला लंब असते. उजवीकडील आकृतीत चंद्र व पृथ्वी यांमधील गुरुत्वाकर्षण बल दाखवले आहे. आकृतीतील अंतरे प्रमाणानुसार दाखवलेली नाहीत. न्यूटनने विचार केला की जर का हे बल वेगवेगळ्या उंचीवर असलेल्या सफरचंदावर प्रयुक्त होत असेल तर ते सफरचंदाहून बऱ्याच अधिक उंचीवर पृथ्वीपासून खूप दूरवर असलेल्या चंद्रासारख्या वस्तूंवरही प्रयुक्त होत असेल का? तसेच सूर्य, ग्रह अशा चंद्राहून अधिक दूरवरच्या खगोलीय वस्तूंवरही प्रयुक्त होत असेल का? होय. गुरुत्वाकर्षण बलामुळे पसरलेले पदार्थ संघटित होऊन अखंड राहतात. त्यामुळेच ग्रह, तारे, देघिकांसारख्या स्थूल वस्तू बनतात. पृथ्वी व इतर ग्रहांच्या सूर्याभोवती, चंद्राची पृथ्वीभोवती अशा कक्षासुद्धा गुरुत्वाकर्षणामुळेच कायम असतात. संवहन व भरती, ओहोटी
अशा पृथ्वीवर पाहिल्या जाणाऱ्या घटनांपासून ते तारकांच्या आंतरिक भागांमधील उष्णतेसारख्या घटनांपर्यंत भरपूर गोष्टींमध्ये गुरुत्वाकर्षणाचा वाटा आहे. आपल्या पृथ्वीभोवती सुद्धा वातावरण. आता परिचय शास्त्रज्ञाचा बघू. सर आयझॅक न्यूटन यांचा जन्म 1942 मध्ये इंग्लंडमध्ये झाला. त्यांनी गतीचे नियम, गतीची समीकरणे व गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आपल्या प्रिन्सिपिया नामक पुस्तकात मांडला. त्याआधी केप्लरने ग्रहांच्या कक्षांचे वर्णन करणारे 3 नियम मांडले होते, परंतु ग्रह या नियमाप्रमाणे भ्रमण का करतात यामागील कारणांची काहीच जाण नव्हती. न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत वापरून ते नियम गणितीय पद्धतीने सिद्ध केले. न्यूटनने प्रकाश, ध्वनी, उष्णता व गणित या क्षेत्रांमध्येही उल्लेखनीय कार्य केले. त्यांनी गणिताच्या एका नवीन शाखेचा शोध लावला. कॅल्क्युलस या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या शाखेचा गणितात व भौतिकशास्त्रातही मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. न्यूटन हे परावर्तक दुर्बीण तयार करणारे पहिले शास्त्रज्ञ होते. मागील इयत्तेतील थोडे आठवा. न्यूटनचे गतीविषयक असणारे 3 नियम कोणते? हे 3 नियम आपल्याला नेहमी लक्षात असायला पाहिजे, आयुष्यभर लक्षात असायला पाहिजे. ते 3 नियम आपण पुढे बघूया. न्यूटनचा गतीविषयक पहिला नियम. जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहते. पुढील चित्राद्वारे तुम्ही ते बघू शकता आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये विविध घटना, विविध कृतीद्वारे त्याचं उपयोजन तुम्ही बघू शकता. दुसरा न्यूटनचा गतीविषयक दुसरा नियम. संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते. पुढील चित्राद्वारे तुम्ही ते बघतच आहात. उदाहरणार्थ आपण घेऊ. यामध्ये बस ढकलणे हे एक त्याचं उदाहरण बघू शकतो. अजून काही भरपूर उदाहरणं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये घडत असतात. न्यूटनचा गतीविषयक तिसरा नियम. प्रत्येक क्रियाबलास समान परिमाणाचे त्याच वेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रिया अस्तित्वात असते व त्यांच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात. पुढील चित्राद्वारे तुम्ही ते उदाहरण बघू शकता आणि आपल्या दैनंदिन जीवनाशी त्यांचा संबंध कुठं जुळतो ते तुम्ही पाहू शकता, अभ्यास करू शकता त्याद्वारे. विद्यार्थी मित्रांनो, हे 3 नियम नेहमी लक्षात ठेवा आणि आपल्या दैनंदिन जीवनांमध्ये या नियमांचं कुठे उपयोजन झालेलं आहे यांचा शोध घ्या आणि आपल्या ज्ञानात भर घाला. पुढील व्हिडिओ आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.